महायुतीमधील नाशिकच्या उमेदवारीचा सस्पेन्स हा अद्यापही कायम आहे। आज नाशिकचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। नाशिकची जागा ही शिंदेची शिवसेना की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। नाशिकमधील इच्छुकांची धाकधूक त्यामुळे अद्यापही कायम आहे। नाशिकबद्दलचा सस्पेन्स काही संपत नाहीये। नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे हा प्रश्न अद्यापही निकाली लागलेला नाही। छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतली, मात्र तरी सुद्धा नाशिकचा सस्पेन्स अद्यापही काय आणि याच विषयीची अधिक माहिती घेऊया। किरण ताजणे आपल्यासोबत। किरण, नाशिकचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। आज काही यामध्ये मोठी अपडेट येण्याची शक्यता? खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेचा तिढा हा कायम आहे, हा सुटत नाहीये आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाईल की शिंदेच्या शिवसेनेला जाईल याबाबतचे तर्कवितर्क लावले जात आहे। आणि असं असताना छगन भुजबळांनी माघार घेतली होती, मात्र राष्ट्रवादीचा दावा कायम आहे असंही म्हटलं होतं। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मात्र शिंदेच्या शिवसेनेकडनं आता जोरदार लॉबिंग केलं जातं। यामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याकडनं लॉबिंग केलं जातंय, दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्याही बाजूनं लॉबिंग सुरू आहे। आणि अशातच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असलेले विजय करंजकर देखील शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। त्यांच्या माध्यमातून देखील आता ही उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी हा तिढा सुटणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे यावर नेमका कधी शिक्कामोर्तब होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। अर्थात धन्यवाद किरण या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।